नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं कोकणामध्ये नारळ लढवण्याची अनोखी स्पर्धा रंगते। मालवण दांडी किनाऱ्यावर नारळ लढवण्याच्या या स्पर्धेमध्ये 1 लाख रुपयांचं बक्षीस होतं। आता नेमकी ही स्पर्धा काय आहे, तिथे नेमका कसा उत्साह आहे, सांगतात आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे। नारळी पौर्णिमेनिमित्त एक अनोखी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते नारळ वाळवण्याची। आणि आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामधील या जेटीवर आपण बघतोय की नारळ वाळवण्याची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं बक्षीस तब्बल 1 लाख रुपये आहे। अशी वेगळी स्पर्धा आहे, सतीश आचरेकर यांच्या मित्रमंडळाने आयोजित केली आहे। पण ह्या क्षणासाठी सर्वच जण आता इथे मालवण जेटीवर आहेत। आपण नेमकी काय स्पर्धा असते जाणून घ्या। काय सांगाल, या स्पर्धेचं नेमकं कसं आयोजन असतं? स्पर्धेचं आयोजन हे प्रत्येकाने आपले वैयक्तिक 5 नारळ लढवू घेऊन यायचे आहेत। हे आम्ही तुम्हाला एक डेमो दाखवतोय, हे लढवणारे नाही आहेत, फक्त एक मजा म्हणून आपण दाखवणार आहे। पण ते लढवायचे नारळ ही एक वेगळी मजा आहे, तीही लोकांनी बघावी अशी आमची मनापासून इच्छा आहे। आपण आमच्या या माध्यमातून नारळ एकमेकाच्या मारण्यात येतो, आपटण्यात येतो आणि ज्याचा नारळ फुटेल, आपण बघतो ते एकमेकाला आपण देतो आणि ज्याचा नारळ फुटेल आणि ज्याचा नारळ आकार राहील त्याला तो नारळ देण्यात येतो। त्यामुळे विन झालेलं यामध्ये अशी ही वेगळी स्पर्धा असते आणि यासाठी हे तब्बल 1 लाख रुपये बक्षीस या स्पर्धेसाठी आयोजित केलेलं आहे। आपण बघतो ती अशी वेगळी स्पर्धा ही कोकणामध्ये आणि या मालवणमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। तर ही अनोखी स्पर्धा आहे सिंधुदुर्गमध्ये। आपण बघतोय नारळ लढवण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे, जी या सुद्धा पिढीनं तशीच पुढे चालू ठेवलेली आहे। तोच उत्साह आहे, सगळ्या महिला याच्यामध्ये आवर्जून सहभागी झाल्याचं आपण बघतोय। या स्पर्धेत जो जिंकतो त्याला स्वतःचा आणि समोरच्याचा असे दोन्ही नारळ मिळतात आणि असे असंख्य नारळ या स्पर्धेच्या दिवशी जिंकणं हा एक मोठा मान असतो।